आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात। रिक्षाचालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची जोरदार टीका। बोरिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचं वाटप। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 15,000 अमराठी रिक्षाचालकांना शिंदे सेनेकडून प्रमाणपत्राचं वाटप। गोवाल्यांना रायगडचं पालकमंत्रीपद केल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद कायम। मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायच्या लायकीचे नसतील, महेंद्र दळवींची टीका। तर महेंद्र दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर। गोवाले पालकमंत्री होण्यास सुनील तटकरेंचं श्रेय नाही, महेंद्र दळवी यांची टीका। 1.5 वर्ष तटकरेंनीच पालकमंत्रीपदाचा निर्णय थांबवला होता, दळवींचा आरोप। तर सुनील तटकरे आमच्यामुळेच खासदार झाले, महेंद्र दळवींचा दावा। भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेला आवडेल, भास्कर जाधव आमच्या पक्षातून मुख्यमंत्री असतील तर आनंद। सुभाष देसाईंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंचे विधान चर्चेत। निष्ठा असणं गरजेचं, परिस्थितीनुसार बदलत गेल्यास माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते। पक्षप्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं वक्तव्य। आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्यापुढेच आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार, रेल्वेही धावू देणार नाही, विमानही उडू देणार नाही, जरांगे आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील युवा खेळाडूंशी संवाद साधणार। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरातल्या संवादाचं आयोजन, बीसीद्वारे पंतप्रधान सर्व खेळाडूंशी संवाद साधणार। राहुल गांधींचे विचार हे सनातन विरोधी आहेत आणि त्यांचा तेवढाच अजेंडा आहे। अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिची टीका। राहुल गांधी यांनी प्रीती सेनॉनची बाजू घेतल्यानं कंगनाची टीका। आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीसीच्या अवर सचिवासह 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांना अटक। आतापर्यंत क्लास चालक आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांसह 6 जण ताब्यात। मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधल्या विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच, मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली। जेऊन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं। 14 दिवस कुठे होता? जेऊन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढता पाय घेतला। अमित ठाकरेंनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला। मागण्या समजून घेत आदिवासी मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। लवकरच अमित ठाकरे आंदोलनस्थळी भेट देणार। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची आज फडणवीसांसोबत बैठक। दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर बैठक होणार। कायदा सुव्यवस्था, गणेश मंडळांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा होणार। गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी अन्न परवाना आवश्यक। महाप्रसाद म्हणून भाविकांना मिळणारं अन्नही शुद्ध आणि सुरक्षित असलं पाहिजे। अन्न आणि औषध प्रशासनाची भूमिका, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचं सीजीआय सूर्यकांत यांना पत्र। राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा यांना हटवण्याची मागणी। न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप। मोहन भागवत यांचा अमेरिका दौरा खुल्या संवादाच्या भावनेनं आयोजित केला आहे। आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क इथल्या कार्यक्रमाबाबत आरएसएसकडून भूमिका स्पष्ट। संघाची विचारसरणी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी हा संवाद खुला असल्याचं वक्तव्य। भारतातील जातीय, वांशिक आणि वांशिक धार्मिक भेदभावासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या वंशभेद निर्मूलन समितीचा अहवाल। अहवालामध्ये चिंता व्यक्त केल्यानं भारताचा तीव्र आक्षेप। परराष्ट्र मंत्रालयानं अहवाल फेटाळून लावला।